तर राम राम मित्रांनो, माझ्या मागचं बॅकग्राऊंड बघून लक्षात आलंच असेल मी कुठं आलोय. मी आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्र मारुती या ठिकाणी. भद्र मारुती हे असं एक मंदिर आहे जे पूर्ण भारतात बघितलं तर फार दुर्मिळ ठिकाणी असे भद्र मारुती आहेत आपले या मंदिरात, जिथे ते फक्त निद्रावस्थेत आहेत. त्यातीलच एक हे मंदिर म्हणजे भद्र मारुतीचं मंदिर, खुलताबाद या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे. मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचं जर झालं तर पौराणिक कथानुसार असं मानलं जाते की या ठिकाणी एक भद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. तो राजा म्हणजे श्रीरामांचा खूप मोठा भक्त होता. तो नेहमी त्यांचे नामस्मरण करायचा श्रीरामाचं. आणि एके ठिकाणी असंच नामस्मरण करत असताना श्री बजरंगबली त्या ठिकाणी आलते. म्हणजे तिथून जात असेल असं काही असेल. तिथून जात असताना त्यांना त्यांच्या ते कानी पडले ते मंत्र. श्रीरामांचं नामस्मरण करत असताना त्यांनी बघितलं कोण आहे हा राजा, कोण नामस्मरण करतो एवढं. त्यांचे भजन गात होता तो. तर ते भजन गात असताना श्रीराम म्हणजे बजरंगबली एवढं मनमोहक झाले ते भजन ऐकून की त्यांना त्या झोप लागून गेली. ते ऐकता ऐकता एवढे चांगले सूर होते त्या राजाचे. तर त्या भजन ऐकता ऐकता बजरंगबली निद्रावस्थेत गेले. आणि खूप वेळानंतर जेव्हा राजाने बघितलं की बजरंगबली निद्रावस्थेत येत, तर त्यांनी जेव्हा ते उठले तर त्यांनी असं बजरंगबलीला असं म्हणलं की तुम्ही इथेच राहून इथेच विश्राम करून जे भक्त आहेत त्यांचे श्रीरामांचे भक्त आहेत त्यांना दर्शन द्यावं, अशी त्यांनी मागणी केली. तर मग हे ऐकून बजरंगबली त्यांनी आशीर्वाद दिला आणि भद्रसेनची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासूनच या ठिकाणी हनुमानजी म्हणजे बजरंगबली निद्रावस्थेत या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. याच कारणामुळे इथे हे मंदिर प्रचलित झाले, या मंदिर फेमस झाले. आणि या ठिकाणी रामनवमी दर शनिवारी इथे भरपूर भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत असतात. तर जवळपास ते जे गावं आहेत जसं छत्रपती संभाजीनगर झालं, कन्नड तालुका झालं, वैजापूर तालुका झालं, असे आजूबाजूचे जेवढे आसपासचे जे गावं आहेत त्या गावातून दर शनिवारी आणि मंगळवारी या ठिकाणी दर्शनासाठी भरपूर भाविक येत असतात. या ठिकाणी जत्राही भरत असते रामनवमीच्या दिवशी. आणि हे भरपूर म्हणजे ज्या ज्या दिवस प्रत्येक शनिवारी इथं जत्रा वगैरे असते. तर तुम्ही आले तर कधी जर तुम्ही कधी आलेच तर संभाजीनगर आसपास जो कुठे आले तर एकदा येऊन अवश्य भेट द्या. फार असं मनमोहक वातावरण या ठिकाणी आहे. फार शांत वातावरण या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा कुंड देखील बघायला भेटतो. आणि अजून म्हणजे पाण्याचं आता काम चालू आहे कुंडाचं. पण भरपूर एकदम शांत वातावरण आहे. तुम्ही आले ना कधी एकदा अवश्य भेट द्या. भद्र मारुती सोबतच या ठिकाणी खूप मोठं शनी मंदिर देखील आहे. शनी मंदिराच्या बाजूलाच महादेवाची एक पिंड देखील आहे. अजून जर बघायचं झालं तर या ठिकाणी राम मंदिर देखील आहे. चांगले बसले होते विसल्या विसल्या.
ही आहे मंदिराची बॅक साइड. या ठिकाणी तुम्ही मंदिर परिसर बघू शकता. एकदम असा भव्य दिव्य परिसर आहे या ठिकाणी. या ठिकाणी जर धार्मिक कार्यक्रम असेल तर कार्यक्रम करण्यासाठी हा भव्य असा हॉल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्याच बाजूला इथं जे कुंड आहे, पाण्याचं कुंड आहे, या काम चालू आहे अजून. तुम्ही बघू शकता असा भव्य दिव्य असा पाण्याचा कुंड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. मंदिरापासून 3-4 किलोमीटर जर आपण पलीकडे गेलो तर तिथेच घृष्णेश्वराचं मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर असलेलं हे मंदिर. तुम्हाला जर याबद्दल आपण नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत. ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पुढच्या व्हिडिओत आपण घृष्णेश्वर मंदिर बघणार आहोत. तोपर्यंत राम राम, रामकृष्ण हरी.